जय हिंद मित्रांनो. तर बघा या ठिकाणी आज आपण बघणार आहोत वेन आकृत्या. हा जो चॅप्टर आहे तो बुद्धिमत्तेचा आहे आणि यावरती नाही का तुम्हाला एक्झाम मध्ये नाही का बरेच प्रश्न नाही का बघायला भेटणार आहे आणि भेटतीलही. बरोबर आहे का नाही? तर बघा यामध्ये वेन आकृत्या म्हणजे काय असतं माहिती का? जसे की नाही का एक सांकेतिक कोड आहे समजा असं समजून घ्या. कारण की जर समजा आता एक घर आहे समजा बरोबर? घर. तर आपण जर एखाद्या लिपीत लिहायचं समजा ही मराठी भाषा आहे, मराठी भाषेत लिहायचं तर घर असं आहे. बरोबर? आणि जर आपल्याला चिन्हात दाखवायचंय तर घर कसं समजा असं राहील असं दाखवणार. बरोबर आहे की नाही? त्याचबरोबर समजा आता ट्रॉफिकचे जसे काही नाही का जे चिन्ह वगैरे असतात. बरोबर? समजा असा रस्ता आहे आणि त्यानंतर असा एक बाण दाखवलेला आहे. समजा तुम्ही एका रस्त्याने चालले आणि त्या ठिकाणी नाही का तुम्हाला नाही का थोडंसं रस्त्यात ज्या ठिकाणी टर्न मारायचं आहे त्याच्या आधीच नाही का असं तुम्हाला एक सिम्बॉल दिसणार आहे. म्हणजे मग तू डायरेक्ट त्या रस्त्याने डायरेक्ट असं सरळ जाशील का पुढे समजा गड्डा आहे, या गड्ड्यात जाऊन पडेल का? तर नाही. तर तुला या ठिकाणी लगेच समजून जाईल की बाबा तुला असा टर्न मारायचा आहे. बरोबर आहे का नाही? त्याच तर यामध्ये कसं असेल माहिती आहे का? एक नाही का असा विशिष्ट घटक राहील. तो नाही का एकमेकांशी जे संबंधित असेल तर त्याच्या डायग्राम वेगळ्या असतील. जर समजा एखादा घटक आहे समजा भारत आहे आणि भारत भारत जर म्हटलं तर त्याच्यामध्ये काय तर राज्य येणार. राज्यामध्ये काय तर जिल्हे येणार, तालुके येणार. तर असे जे काही डायग्राम आहे त्या यामध्ये तुम्हाला वर्तुळाच्या स्वरूपात असणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्याचे आपण उदाहरणं घेऊ या ठिकाणी म्हणजे तुम्हाला नाही का चांगल्या पद्धतीने समजेल. आता बघा या ठिकाणी मी नाही का 3 शहरांची नावं लिहिले. कसं एक पुणे, नाशिक आणि नांदेड. बरोबर? तर हे नाही का या ठिकाणी तुम्हाला काय समजतं की हे 3 नाही का वेगवेगळे शहर आहेत. तर यांचे डायग्राम नाही का वेन वेन आकृतीमध्ये यांचे डायग्राम कसे येणार आहे तर बघा समजा आता हे पुणे झालं, त्यानंतर हा नाशिक आणि हा नांदेड. म्हणजे काय आहे तर ह्या आकृत्यांसाठी नाही का अशा तुम्हाला वेगवेगळ्या ऑप्शन मध्ये नाही का वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती दिल्या जातील. समजा या अशा एकात एक गुंतलेल्या. बरोबर? तसंच समजा 2 एकात एक गुंतले आहे आणि हे सेपरेट आहे. बरोबर? पण मग तुम्हाला लगेच या ठिकाणी समजून येईल की हे नाही का 3 जिल्ह्यांची नावं आहे. तर हे 3 जिल्हे कसे महाराष्ट्रातले तर आहेत. पण कसे तर सेपरेट. मग त्यांच्यासाठी तुम्ही कशी अशा पद्धतीची आकृती त्या ठिकाणी वापरणार आहे. म्हणजेच यांचा एकमेकांशी संबंध आहे का? तर नाही. म्हणून नाही का सेपरेट दाखवायचंय. त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीची डायग्राम वापरावी लागणार आहे. चला पुढे आणखी बघू. तर बघा पुढचं एक उदाहरण आहे बघा. राज्य, देश आणि जग. तर नाही का वेन आकृतीमध्ये याला कसं दाखवणार आहे तुम्ही? तर बघा या ठिकाणी आता सगळ्यात पहिले विचार करायचा आपण कशामध्ये तर जगामध्ये. जग म्हणजे कोणता तर पाण्याचा जग नाही बरं का. जग म्हणजे नाही का जे काही देश असतात ते पूर्ण मिळून जे बनलं त्याला जग म्हणतात. बरोबर? तर मग समजा त्याच्यासाठीची आकृती आपण ही अशी घेऊ. बरोबर? त्यानंतर आता जगामध्ये काय येईल तर देश. तर बघा आणि देशामध्ये काय तर राज्य. बरोबर आहे समजलं. तर ही आकृती जी सगळ्यात वरची असणार आहे ती जग. त्यानंतर ही जी आहे ती देश आणि ही जी आहे ती राज्य. म्हणजे काय तर या ठिकाणी नाही का एकमेकांशी संबंध असणारी आकृती नाही का तुम्हाला अशा पद्धतीने दाखवावं लागणार आहे. बरोबर आहे समजतंय की नाही? तर बघा आणखी पुढे आपण नाही का वेगवेगळ्या प्रकारचे कसे कसे संबंध असणारे डायग्राम डायग्राम असणारे ते आपण पाहणार आहोत. तर चला पुढची बघू. बघा या ठिकाणी आता काय म्हटलंय बघा कलाकार, राजकारणी आणि बेरोजगार. तर हे नाही का वेन आकृतीमध्ये कशा पद्धतीने दाखवतील तर तर याची वेन आकृती आपल्याला कशा पद्धतीने दाखवता येईल तर बघा आता काय म्हटलंय तर कलाकार. बरोबर? तर हा कलाकार आहे. बरोबर? आणि आता तसंच तो नाही का राजकारणी पण एखादा कलाकार आहे. बरोबर? तो राजकारणी पण असू शकतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे या दोघांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे. बरोबर? अशा पद्धतीची डायग्राम दाखवायची. तसंच आता पुढची बघा. आता हा नाही का जो कलाकार आहे तो राजकारणी पण असू शकतो आणि बेरोजगार पण असू शकतो. तर बघा तर अशा प्रकारची ही डायग्राम यासाठी येणार आहे. म्हणजे कसं बघा आता एखादा राजकारणी आहे म्हणजे एखाद्याला राजकारणात इंटरेस्ट आहे. बरोबर आहे की नाही? पण तो बेरोजगार आहे म्हणून तो राजकारणात आला. किंवा एखादा कलाकार आहे तो राजकारणी पण असू शकतो आणि बेरोजगार पण असू शकतो. म्हणून या ठिकाणी नाही का अशा पद्धतीची म्हणजे एकात एक असणारी झांगड असणारी ही आकृती आहे. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीची डायग्राम यासाठी असणार आहे. बरोबर आहे का नाही? पुढे आई, स्त्री आणि शिक्षिका यासाठी कशा पद्धतीची वेन डायग्राम असेल बघा. तर बघा एखादी स्त्री आहे. बरोबर? आई जर म्हटलं ठीक आहे तर स्त्रीच येते.
म्हणून नाही का हे बघा सगळ्यात मोठं वर्तुळ जे राहील ते समजा तुम्ही स्त्री, बरोबर, त्याच्यासाठी वापरा स्त्री. त्याचबरोबर आई आणि शिक्षिका. बघा आता या ठिकाणी नाही का ही आई घेतली आपण, बरोबर. तसंच आता शिक्षिका तर बघा शिक्षिकेसाठी अशा पद्धतीची डायग्राम येईल. आता तुम्ही म्हणशाल असं कसं, मग स्त्री जर घेतलं तर या ठिकाणी आई घ्यायला पाहिजे आणि सेपरेट पुन्हा शिक्षिका घ्यायला पाहिजे. पण तसं नाही मित्रांनो. का बरं? तर बघा एखादी आई आहे ती शिक्षिका असू शकते, बरोबर आहे का नाही? तर मग म्हणून त्यासाठी नाही का अशा पद्धतीची डायग्राम या ठिकाणी येणार आहे. स्त्री आणि त्यामध्ये येणार आई आणि आईलाच म्हणजे लगेच ही डायग्राम नाही का एकमेकांमध्ये येईल. का बरं? कारण एखादी आई ही शिक्षिका पण असू शकते, बरोबर आहे का नाही? त्यामुळे अशा पद्धतीची डायग्राम तुम्ही लक्षात ठेवायची. या ठिकाणी नाही का टमाटा, मेथी आणि भाजीपाला. तर याचं नाही का काय दिलंय, तर याची आपल्याला वेन आकृती काढायची, बरोबर. तर कशा पद्धतीने असेल बघा. तर सगळ्यात पहिले नाही का टमाटा आणि मेथी या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, तर हे एक नाही का भाजीपाला आहे, बरोबर. म्हणून नाही का एक मोठी डायग्राम काढून घेऊ आपण त्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा आता टमाटा आणि मेथी. आता टमाटा जर म्हटलं तर ही पण भाजीच आहे, पण कशी ही फळभाजी म्हणून नाही का याचं सेपरेट एक ह्या डायग्राम मध्ये दुसरी डायग्राम येणार आहे. तसंच मेथी, तर मेथी बघा, तर मेथी अशी, बरोबर, म्हणजे दोन्ही नाही का सेपरेट सेपरेट दाखवावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही? आता एक जण काय म्हणला की म्हणे की आता टमाटा आणि मेथी हे तर मग दोन्ही भाज्याच आहे. कसं काय, तर त्याची डायग्राम अशी पाहिजे म्हणे. कशी? हे झालं भाजीपाला आणि त्याच्यानंतर झाला हा टमाटा आणि ही मेथी, म्हणजे अशी डायग्राम पाहिजे. तर त्याला विचारलं हो का बरं असं, तर तो म्हणे की आमच्या घरी नाही का मेथीच्या भाजीत नाही का टमाटे टाकून बनवतात, म्हणून अशी भाजी पाहिजे, बरोबर आहे की नाही? तर असं म्हणणाऱ्याला काय द्यायला पाहिजे होतं, एक पुरस्कार द्यायला पाहिजे होता. ठीक आहे की नाही? पण मित्रांनो लक्षात ठेवा अशा प्रकारची डायग्राम ही येणार नाही. तर अशा प्रकारे येणार आहे, कारण की टमाटा ही नाही का फळभाजी आणि मेथी ही फक्त भाजीमध्ये मोडते. आणि हा झाला भाजीपाला, बरोबर आहे की नाही? समजतं का? तर अशा प्रकारची डायग्राम तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. तर बघा मित्रांनो, पुढचं एक डायग्राम काढायचे आपल्याला सोने, चांदी आणि दागिने. आता ठीक आहे, म्हणजे बायाला बरं का कशी एकदम हौस असते बरं का दागिन्यांची. तर मग त्यांना कसे, काहींना सोन्याची असते, काहींना चांदीची असते, बरोबर की नाही? आणि काहीकडे नाही का सोनं पण असतं, चांदी पण असतं, तरी पण कशाची, जे मेटलचे असते का, जे धातूचे, त्याला काय म्हणतात बँटेक्स. तर ती बँटेक्स घालायची नाही का सवय असते बरं का, आवड असते. तर बघा आपण नाही या ठिकाणी याची वय आकृती कशी येणार आहे ते बघू या ठिकाणी. बघा आता, आता जर दागिने जर म्हटलं, हे दोन्ही काय आहे, तर हे सोने आणि चांदी हे धातू आहे, पण याच्यापासून काय बनवलंय, तर दागिने. मग दागिन्यासाठी आपल्याला मोठी आकृती घ्यावी लागेल, कारण याच्यामध्ये येणार आहे दागिन्यांमध्ये हे दोन प्रकार येतात, बरोबर. त्यामुळे त्यामुळे बघा, तर मग काढायचं कसं आता आकृती, ह्या दोन्ही मध्ये येईल का, तर नाही मित्रांनो, हे चुकीचं असणार आहे. त्यामुळे ही कशी येणार आहे आकृती बघा आता. तर सोनं, दागिने कशाचे असतात, तर सोन्याचे पण दागिने असतात, बरोबर. त्याचबरोबर चांदीचे पण. डायग्राम आता थोडीशी आकृती गोल नाही का वाकडी तिकडी होऊ शकते, समजून घ्या तुम्ही. त्यामुळे बघा आता चांदीचे पण दागिने असतात, तर हे समजा हे झाले दागिने आणि हे झालं सोनं. तसंच हे काय, चांदी. ठीक आहे. तर मग तुम्ही म्हणशाल आता हे मध्ये मग का बरं असं घेतलं, कारण दागिने फक्त सोन्याचेच किंवा चांदीचेच नसतात, ते नाही का इतर धातूचे पण असू शकतात. म्हणून अशा प्रकारची डायग्राम ही यासाठी असणार आहे. समजतंय ना? तर चला आणखी पुढे बघू कशा प्रकारच्या आणखी वेन आकृत्या येत असतात. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं एक उदाहरण आहे. याची वेन आकृती काढायची आहे, जलचर, चिमणी आणि मासे. जर या ठिकाणी आपण बघितलं तर बघा आता जलचर, जलचर म्हटलं तर त्यासाठी अशी एक आकृती येणार आपली, बरोबर. आता जलचर म्हणजे काय, तर पाण्यात राहणार आहे. तर पाण्यात राहणार काय, चिमणी आहे का नाही, बरोबर आहे ना? तर नाही मित्रांनो, पाण्यात राहणार काय, तर मासे, म्हणून येणार या ठिकाणी मासे. हे झाले जलचर, जलचर आणि हे झाले मासे. तसंच आता चिमणी, चिमणी कुठे राहते, तर चिमणी नाही का ही जमिनीवरती राहते, झाडावरती राहते, म्हणून इथं ही अशी सेपरेट आकृती आपल्याला दाखवावी लागणार आहे, चिमणी. ठीक आहे की नाही? चिमणी उडाली भूर. तर या अशा प्रकारची डायग्राम असणार आहे मित्रांनो, समजून घ्या. चला पुढे बघू. बघा मित्रांनो, या ठिकाणी नाही का लेखक, डॉक्टर आणि विवाहित, तर यांच्यासाठीची वेन आकृती काढायची आपल्याला. तर बघा, हा आहे एक लेखक, ठीक आहे.
त्याच्यानंतर आता डॉक्टर, बरोबर. तर डॉक्टर बघा, हा डॉक्टर आहे. कसं तर बघा, लेखक, बरोबर. त्याचबरोबर हा झाला डॉक्टर आणि हा आहे विवाहित, बरोबर. विवाहित या साईडला घेऊ आपण, विवाहित. तर बघा तुम्ही म्हणशाल मग आता ही अशी कशी आकृती आली, तर एखादा डॉक्टर हा लेखक पण असू शकतो, त्याचबरोबर हा विवाहित पण असू शकतो किंवा बिना लग्नाचा पण असू शकतो, बरोबर आहे का नाही. त्याचबरोबर आता एखाद्याला नाही का नाद असतो, नाद काय असतो, नाद, बरोबर. नादापुढं सगळं बाद असतं असं म्हणता आहे का नाही. कारण की आता हा डॉक्टर आहे, याला कशाचा नाद आहे, तर याला नाही का लिखाणाचा नाद आहे. कशाचा, लिखाणाचा. म्हणून नाही का अशा प्रकारची डायग्राम आपण या ठिकाणी काढलेली आहे. समजतंय का. हा डॉक्टर 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 लिखाण पण करू शकतो, त्याचबरोबर डॉक्टर हा विवाहित पण असू शकतो किंवा अविवाहित पण असू शकतो. त्यामुळे अशा प्रकारची ही डायग्राम या ठिकाणी असणार आहे. समजतंय ना मित्रांनो. या ठिकाणी आणखी आता दिवस, मिनिट आणि सेकंद याची वेन आकृती कशी येणार आहे, तर बघा एक दिवस आहे, बरोबर आहे का नाही. बघा हा झाला दिवस, ठीक आहे. दिवस नंतर काय आहे, तर मिनिट. दिवसामध्येच मिनिट येतात ना, तास किंवा मिनिट म्हणा. तसं आपल्याला या ठिकाणी दिलंय त्या पद्धतीने. तर बघा हे झाले मिनिट, मिनिट, ठीक आहे. तसंच आता मिनिटामध्ये काय असणार आहे, सेकंद, ठीक आहे. का सेकंद वरती येईल, मिनिट मध्ये येतील आणि दिवस त्याच्यामध्ये येईल असं येईल का, तर नाही. कारण सगळ्यात मोठी जी जी गोष्ट आहे ती अगोदर आपल्याला घ्यायची, त्यानंतर तिच्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या ज्या गोष्टी त्या आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. म्हणून दिवस पहिले येईल, त्यानंतर येईल मिनिट आणि मिनिटामध्ये येतील सेकंद. म्हणून यासाठी नाही का अशा प्रकारचे तुम्हाला वेन आकृती, वेन डायग्राम काढायची आहे. समजलं. चला पुढे बघू. रोजगार, पदवीधर आणि टेबल यासाठी कसल्या कसल्या पद्धतीची तुम्हाला नाही का वेन आकृती येणार आहे ते बघू आपण. तर बघा हा ही झाली समजा बेरोजगार साठीची डायग्राम. त्यानंतर बघा आता ही पदवीधर, बरोबर आहे का नाही. बघा हा बेरोजगार आहे, बेरोजगार. त्याच्यानंतर हा पदवीधर आणि टेबल. तर टेबल कसा आहे, या दोन्हीपेक्षा एक वेगळा घटक आहे, म्हणून टेबल आपल्याला या ठिकाणी दाखवावं लागणार आहे, टेबल. तर बघा हे दोन एकत्र कसे, तर बेरोजगार आणि पदवीधर. आता जर एखादा पदवीधर आहे, त्यानं नाही का पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय पण त्याला नोकरीच नाही, म्हणून तो नाही का बेरोजगार आहे. तसंच एखादा बेरोजगार आहे म्हणजे तो शिकलेला आहे पण शिकलेला आहे पण नोकरी नाही त्याला, म्हणून तो बेरोजगार, बरोबर आहे का नाही. तर अशा पद्धतीची डायग्राम या ठिकाणी याला येणार आहे. आणि टेबल कसं, तर टेबल हा नाही का एक वेगळा घटक आहे, म्हणून ही डायग्राम आपल्याला सेपरेट दाखवावं लागणार आहे, बरोबर आहे का नाही. समजतंय का नाही. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीचे नाही का यामध्ये नाही का डायग्राम असतात, ते आपल्याला नाही का फक्त कोणता घटक कोणत्या घटकाशी संबंधित असू शकतो ते काढायचंय, बस. फायनल या ठिकाणी तुमचा आन्सर येऊन जाणार आहे. चला पुढे बघू आता. या ठिकाणी दूध, अन्न आणि कप याच्यासाठीचे वेन आकृती काढायची आपल्याला. तर बघा जर अन्न म्हटलं तर अन्नामध्ये काय येतं, तो दूध. म्हणून काय ही मोठी आकृती जी असणार आहे ती असणार आहे अन्नासाठी, बरोबर. त्याच्यानंतर बघा दूध. आता अन्नामध्ये काय येतं घटक, तर हा दूध हा घटक येतो, म्हणून हा मध्ये घ्या, बरोबर. तर हा झाला दूध. आणि त्यानंतर कप. तर कप पुढे घ्या ना, तर कप आपल्याला साईडला घ्यावा लागणार आहे, बरोबर आहे का नाही. कप, ठीक आहे का नाही. तर कप हा सेपरेट, म्हणजे अशा प्रकारची आकृती आपल्याला या ठिकाणी असणार आहे. आता एखादा म्हणाल की कप आणि हा जो कप आहे म्हणजे, बरोबर आहे का नाही. हा कप, तर ह्या कपामध्ये दूध टाकायचं आणि मग अशा पद्धतीने मी पितो, बरोबर. तर मग कसं येईल, तू म्हणशील मग कप असा घ्या आणि दूध असं घे, बरोबर याच्यामध्ये. तर असं येणार नाही मित्रांनो, ठीक आहे का नाही. जे जे घटक नाही एकमेकांशी रिलेटेड आहे, संबंधित आहे, तेच अशा पद्धतीने येतील. पण जे नाही का सेपरेट आहे, सेपरेट घटक आहे, म्हणून तो बाहेर घ्यावा लागणार आहे, बरोबर आहे का नाही. तर अशा पद्धतीचीच डायग्राम या ठिकाणी याच्यासाठी असणार आहे, हे लक्षात ठेवायचं बरं का. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारच्या नाही का वेन आकृत्यामध्ये नाही का तुम्हाला अशा प्रकारचे उदाहरणं असतात आणि अशा डायग्राम तुम्हाला काढायच्या असतात. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद.